हाय फ्रेंड्स, वेलकम टू होम स्टडी सर्कल. आज आपण प्रपोर्शन मध्ये म्हणजेच व्हेरिएशन मध्ये इनव्हर्स व्हेरिएशन बघणार आहोत. इनव्हर्स व्हेरिएशन एक एक्झाम्पल घेतलं इथं. त्या एक्झाम्पल मध्ये बघूया. नंबर ऑफ स्टुडंट्स इन रो तयार केलेले आहेत आणि त्या प्रत्येक रो मध्ये किती विद्यार्थी आहेत ते दिलेलं आहे आपल्याला. आणि त्यामुळे तयार झालेले रोज किती आहेत ते सांगितले. रो म्हणजे ओळी किती तयार झाल्या आणि एका ओळीमध्ये किती विद्यार्थी आहेत. इथे उदाहरणार्थ घेतले की एका ओळीमध्ये 40 विद्यार्थी आहेत तर ओळी 6 झाल्या. म्हणजे इथं आपण काढता असताना विद्यार्थ्यांची संख्या काढायला गुणाकार करतो आपण, म्हणजे 40 गुणिले 6 करतो, 240 येते. तसं इथं जर ओळी आपण या ठिकाणी एका ओळीमध्ये 10 विद्यार्थी उभा केले तर ओळी आपल्याला 24 होतात. किंवा एका ओळीमध्ये 24 विद्यार्थी उभा केले तर मग ओळी किती होतील? 10 होतील. म्हणजे इथं कॉन्स्टंट आपल्याला या ठिकाणी गुणाकार या संख्यांचा कॉन्स्टंट असलेला दिसून येतोय. म्हणजेच आपल्याला म्हणता येते इथं की काय झालं, 40चं 10 झालं तर इकडं 6चं 24 झालं. म्हणजे वन क्वांटिटी one if the increase in one number causes decrease in another number किंवा decrease another number झाला तर increase another number होते. म्हणजे 40चं 10 झालं तर 6चं 24 झालं, म्हणजे हे वाढलं. आता इथं 10चं 24 झालं वाढलं तर दुसरी संख्या या ठिकाणी 24ची 10 झाली म्हणजे कमी झाली. या ठिकाणी तेच व्याख्यामध्ये म्हटलंय की ही व्याख्या काय येईल आपल्याला, इफ द increase in one number causes decrease in other number, increase in one number causes decrease in other number in the same proportion, एकाच गुणोत्तरामध्ये. अशा पद्धतीने आपण बघितलं तर या ठिकाणी हे लक्षात येते की एक संख्या वाढली तर दुसरी संख्या कमी होते. म्हणजे इथे एक संख्या वाढली तर दुसरी संख्या कमी झाली. असं जर होत असेल या प्रोपोर्शन मध्ये, गुणोत्तरामध्ये, तर इन द सेम प्रोपोर्शन कॉल्ड इनव्हर्स व्हेरिएशन. याला व्यस्त चलन म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीचं उदाहरणही व्यस्त चलनामध्ये येतात. देअरफॉर x इज इनव्हर्सली proportion, inverse variation, x and y are in inverse variation म्हणू, किंवा x varies inversely as y. That is, we can write this as x varies inversely 1 upon y. It can be written as x varies inversely y, means inversely means 1 upon y. Inversely लिहायचं असेल तर 1 upon y लिहायला लागेल. आपल्याला या पद्धतीने लेखन करावं लागेल. And therefore here is x into y is equal to constant. हे महत्वाचं आहे. इथं कॉन्स्टंट काय असतो तर x गुणिले y हा कॉन्स्टंट असलेला आपल्याला दिसून येतो. हा कॉन्स्टंट म्हणजेच काय असतो, x गुणिले y इज इक्वल टू k, वेअर k इज कॉन्स्टंट. या पद्धतीने आपल्याला k कॉन्स्टंट काढता येतो. आता यातले एक्झाम्पल्स बघूया आपण. आता एक्झाम्पल बघूया. या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय, फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे के ची किंमत काढायची, के ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजेच या ठिकाणी समीकरण काढायचं आहे, चलनाचं समीकरण. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, चलनाचं समीकरण काढायचं आहे. आता हे काढणार म्हणजे काय करणार, आपल्याला लिहिलं आहे पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू. पी इनव्हर्सली साइन आहे, पी इज इक्वल टू
K upon Q means P into Q is equal to K. Therefore, P 15, Q 4, which is equal to K. Therefore, K is equal to 60. Constant. Constant of variation. P into Q is equal to 60 is equation of variation. Equation of variation. या पद्धतीने इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आणि कॉन्स्टंट या दोन गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. याच पद्धतीने अनदर एक्झाम्पल बघूया आपण. थर्ड एक्झाम्पल बघूया. देयरफॉर S is equal to K upon T square. Therefore, S into T square is equal to K. कॉन्स्टंट आहे. हा कॉन्स्टंट काढूया. S ची व्हॅल्यू 4 into 5 square is equal to K. Therefore, K is equal to 4 into 25, which is equal to 100. That is constant of variation. Variation, constant of variation. And S into T square is equal to 100. That is equation of variation. Equation of variation. या पद्धतीने याचं एक इक्वेशन ऑफ व्हेरिएशन झालं आणि इथे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मिळालं आपल्याला 100. त्याच पद्धतीने फोर्थ एक्झाम्पल. x is inversely proportional to 1 upon square root of y, where x is equal to 15 and y is equal to 9. Therefore, x into x is equal to k upon square root of y, that is x into square root of y is equal to k. k constant है. Therefore, x is equal to 15 into square root of 9 is equal to k. Therefore, k is equal to 15 into 3, which is equal to 45. Constant. Constant of variation. Therefore, x into square root of y is equal to 45. That is equation of variation. या पद्धतीने कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला प्रत्येक वेळेला काढावं लागतं उदाहरणामध्ये. नंतर पुढचा पार्ट काही एक्झाम्पलचा आहे तो सोडवावा लागतो. तो सोडवावा लागणारा उदाहरणातील बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3 बघूया आणि त्याच्यानंतर लक्षात येईल आपल्याला. क्वेश्चन नंबर 3 असा आहे. द बॉक्सेस आर टू बी फिल्ड विथ ऍपल्स इन अ हीप. इफ 24 ऍपल्स आर पुट इन अ बॉक्स, then 27 boxes are needed. 24 apples. 24 apples. That is equal to x. And that are filled in 27 boxes. That is y is equal to 27 boxes. Number of boxes 27. If 37 apples are filled in box, if 37 apples are filled in box, then y is equal to how many? How many boxes will be required or needed for the filling of apples? म्हणजेच इथं आपल्याला मग बॉक्स किती लागतील असे विचारले. तर हेच उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. Therefore, x is
inversely proportional to y. Therefore x into y is equal to k constant, k is constant. Therefore xy 24 into 27 is equal to k. Therefore k is equal to, मल्टिप्लिकेशन करायला लागेल. या ठिकाणी 27 आणि 24चं 24 गुणिले 27, 27 चौक 108, 10, 27 दोन्ही 54 10 64, 648 येईल. 648 कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, constant of variation. Therefore we can write now equation of variation. Therefore equation of variation, x into y is equal to 648. That is equation of variation. Now when x is equal to 36, we have to find out y is equal to how many. Therefore x इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला घ्यायचं आहे. x इंटू y इज इक्वल टू 648 आहे. इथे x ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 36 आपण व्हॅल्यू घ्यायला पाहिजे. 36 इंटू y. देअरफॉर y इज इक्वल टू 648 अपॉन 36. भाग जाईल त्यांना भाग घालवायचा आपल्याला. 18 9 9 चौक 36, 9 7 63, 9 2 18, 4 ने भागला 4 1 4, 18 चौक 72, 18. y is equal to 18. 18 boxes are needed. Boxes are needed. Correct? 18 boxes are needed in this example. Now नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. स्टेटमेंट सिम्बॉल वापरायचे आपल्याला. स्टेटमेंट दिलेला आहे. द वेवलेंथ ऑफ साऊंड L and its frequency f are in inverse variation. Frequency are in inverse variation. F is inversely proportional to frequency. L is inversely proportional to wavelength, inversely proportional to frequency. Second है intensity of light varies inversely with square of the distance d. Square of the distance d. High intensity is inversely proportional to density square of density d square. या पद्धतीने हे आपल्याला सिम्बॉलिक तयार करायचं आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीने इथे दिलेले आहेत उदाहरण. खाली ते उदाहरण त्या पद्धतीने सोडवायचे आहेत आपल्याला आणि या ठिकाणी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल समजून घ्यायचं आपल्याला. थँक्यू.